शेतकऱ्यांवरती तर गोळीबार तर नाही केला आम्ही। हा प्रश्न अजितदादांना त्यांनी विचारला पाहिजे। विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज जयंती आणि त्यानिमित्तानं शहरभरामध्ये खूप मोठ्या उत्साहामध्ये बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आज कार्यक्रम होत आहेत। पुण्यातल्या आपल्या ह्या स्टेशनच्या बाबासाहेबांच्या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी आम्ही सगळे चालवलो आहोत। आणि खरं तर बाबासाहेबांनी जे विचार दिले, जी शिकवण दिली, शेवटी जयंती आणि पुण्यतिथी महापुरुषांच्या यासाठीच आपण करतो की त्या जयंती पुण्यतिथीच्या निमित्तानं आपण त्यांनी दिलेले आदर्श, त्यांनी दिलेले संस्कार त्याच्यावरती चाललं पाहिजे। समाजाचं हित जपण्याचं काम त्यांच्या विचारांनी जे आपल्याला शिकवले गेली त्याच्यावरती आपण काम केलं पाहिजे। आणि हेच आज आम्ही सगळे कार्यकर्ते बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलो, तेव्हा याच गोष्टीचं स्मरण आम्ही निश्चितपणे सगळेजण करत आहोत। आता काही वेळापूर्वी आता सुप्रिया सुळे सुद्धा या ठिकाणी येऊन गेल्यात, त्याच्यामुळे संविधान बदलण्याचं काम सध्या देशामध्ये 100% खोटं आहे। कदापि हे शक्य नाही। माननीय मोदीजींनी लक्षात घ्या, हे फक्त आता खोटं बोलण्याचं काम करतात। बाबासाहेबांच्या स्मृती जतन करण्यासाठी म्हणून मोदीजी असतील किंबहुना राज्यातलं देवेंद्रजींचं आणि आत्ताचं सरकार असेल यांनी काम केलं। इंदू मिलचा विषय असेल, लंडनमधलं घर असेल, अनेक विषय हे आमच्या सरकारने केलं। आम्हाला बाबासाहेब पूजने आणि हे खरं तर थोतांड आहे। कशासाठी करता तुम्ही? राजकारण करा ना, सरळ करा, खोटं बोलून अफवा बसून नका करू। माझं म्हणणं कोण तुम्हाला सांगतं कशासाठी करता? काही संबंध नाही हो, कोणीतरी काय ते उठून बोलतं, काही संबंध नाही। पूजनीय बाबासाहेबांनी जी घटना लिहिली, जे संविधान तयार झालं त्याच्यावरती आजही आपण सगळेजण त्याच्यावरती काम करतो, त्यानुसार चालतोय। त्यामुळे त्याच्याबद्दल कुठलाही एकही विषय जो चुकीचा समोरील मी तुम्हाला सांगतो की तो केवळ अफवा आणि गैरसमजुती आणि राजकारणाच्या द्वेषापोटी केलेला आहे। असंही म्हटलं, अबकी बार गोळीबार सरकार आहे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे। पुण्यात कोयता हा शब्द कधी माहिती नव्हता, मात्र आता कायद्याचा पुढे वचक राहिला नाही। मला असं वाटतं ताई माझ्यापेक्षा मोठ्या आहेत, मी त्यांच्या काय बोलतील त्याच्यावर मी काय बोलणार नाही। पण पुण्यातल्या आत्ताची परिस्थिती ताईंना आपण आठवण करून देऊ। त्यांच्या काळामध्ये जेव्हा तुम्ही राज्यात होता, देशात होता, केंद्रात होता, त्यावेळेची परिस्थितीपेक्षा शेतकऱ्यांवरती तर गोळीबार तर नाही केला आम्ही, इथं झाला नाही, जीव घेतले शेतकऱ्यांचे आपण। आणि मला असं वाटतं की त्यावेळची परिस्थिती आत्ताची परिस्थिती बोलायला गेलं तर खूप निघेल। आम्ही व्यक्तिगत बोलत नाही, आम्हाला व्यक्तिगत बोलायचं नाही, पण एवढंच आम्ही सांगतो की या देशातली जनता आता त्याला कळतं की हे विकासाला मत देतात, या कुठल्या भावनिक आणि अशा कुठल्या गोष्टीला विचार करत नाहीत। विकासाला मत देतील, भविष्य या देशाचं कोणाच्या हातात द्यायचं यासाठी मत देतील। आणि मला असं वाटतं की 10 वर्षाचं केलेलं मोदीजी सरकारने जे काम आहे, सर्वसामान्य माणसापासून ते जागतिक स्तरावरती देशाचं स्थान निर्माण करणं, एक महासत्ता निर्माण करणं, इतकं काम मोदीजींच्या सरकारने केलं आहे। त्यामुळे देशातली जनतेने ठरवलं आहे की पुन्हा एकदा मोदीजी या देशाचे प्रधानमंत्री होतील। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे, हा जनतेचा महासागर लोटलेला आहे। ज्यांनी या देशाला ताटमानाने सर्वसामान्य माणसाला जगाच्या शिकवण्याचा ग्रंथ दिला, जे संविधान दिलं, त्या संविधानानुसार लोकशाही या जगामध्ये प्रबल होण्यासाठी बाबासाहेबांचं मोठं योगदान आहे। आणि सर्वसामान्यांना घेऊन जाणारं हे संविधान आहे। आज देशामध्ये अशी परिस्थिती, संविधान टिकणार आहे का नाही ह्याच्यावर चर्चा चालू आहे। लोकशाही धोक्यात आलेली आहे आणि आता शेवटचा आधार आहे बाबासाहेबांचा ग्रंथच हा देशाला वाचू शकतो। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मी सर्व पुणेकरांना, देशवासियांना मनापासून जयंतीच्या शुभेच्छा देतो। पण आत्ताच काही वेळापूर्वी तुमचे विरोधी उमेदवार मुरलीधर मोहोळ आले होते, ते म्हटले दादांत खोटं आहे, खोटांड आहे की संविधान बदलणार वगैरे कुणाचं मोदी सरकार आलं। या विरोधकांकडनं खोट्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचे खासदार हेच मागच्या 15 दिवसासमोर वर्तमानपत्रामध्ये आणि आपल्या चॅनलच्याद्वारे बोलले की या देशामध्ये आम्हाला घटना बदलायची, संविधान बदलायचं आहे। हे भारतीय जनता पार्टीचे खासदार बोलत आम्हाला 400 पार करा। म्हणजे त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचे कुठलाही नेता किंवा मोदी साहेब ह्याच्यावर काय बोलले नाही, याचाच अर्थ की गप्प बसलेत, म्हणजे यांना हे संविधान बदलायचं आहे। आणि त्यावेळेला बी हे उमेदवार होते, हे काही एक शब्दांनी सुद्धा बोलले नाही, हे आपल्याला माहिती आहे। आणि संविधान बदलण्याचा डाव ह्यांचा ही जनता हाणून पाडणार हे नक्की आहे। अरे संविधान बचाव! काय वाटते की जो सध्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला राज्यात, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आज लोकशाही धोक्यात आहे हे आपण बघत आलोय। आणि ही लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे। आणि ज्या ज्या देशामध्ये
अशा पद्धतीच्या घटना होतात. ह्या जगामध्ये लोकशाही जिवंत ठेवण्याचं काम संविधानाने केलं आहे. आज संविधान धोक्यात आहे, त्यामुळे जनता रस्त्यावर आहे. जनता यांना बरोबर ज्यांचं उत्तर त्यांना देतील, पण लोकशाहीचा आधार हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. ज्या वेळेला देश धोक्यात येईल त्यावेळेला संविधानच या देशाला वाचू शकतं, असं माझं कार्यकर्ता म्हणून मत आहे. ते अजितदादा त्यांच्याबरोबर आहे, ज्या अजितदादा त्यांनी गोळीबाराची शेतकऱ्यांची टीका केली. ह्या प्रश्न अजितदादांना त्यांनी विचारला पाहिजे, कारण अजितदादा त्यावेळेला पालकमंत्री होते आणि त्यांनी शेतकऱ्यांना गोळीबार केला. हा प्रश्न त्यांनी अजितदादाला विचारला पाहिजे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.